येणार आहे सोबत. गणपती बाप्पा संदीपने ऑर्डर दिली. संदीपने गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी आदिजी पाटणकर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा घाटलेकर मातीचं मंडळातर्फे मी हार्दिक स्वागत करतो. भारतीय जनता पक्षाचे जगदीजी पाटील करतो. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे पाटेकर इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो. कृपया कार्यकर्त्यांना विनंती आहे, जेवढे भाविक आहेत त्यांना कृपया आलेले विसर्जनासाठी त्यांचं सुद्धा घाटलेकर माती समाज ट्रस्ट तर्फे हार्दिक स्वागत. समोर उभ्या असलेल्या सर्व भाविक भक्तांना स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या विभागातील नेहमी बोलतोय अध्यक्ष अश्विनी ठाकूर यांचा सत्कार करतील. हा त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यानिमित्ताने गणपती बाप्पा जरा योग आपल्याला म्हणावा लागेल, कारण गावामध्ये हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर काका, हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती ठाकुर आगे बढ़ाओ। गणपती बाप्पाच्या चरणी पुन्हा एकदा आम्ही प्रार्थना आमदारकीला उभं राहू व तेही भरघोस मतांनी निवडून येऊ व आम्हाला आमच्या गावांना हक्काचा आमदार येऊ असे 2 आमदार आमच्या वेळी उपस्थित असतात. 1860 में ये तालाब हमारे गांव वालों ने पूर्वजों ने खुद बना गया है और उसको हम जतन कर रहे हैं और आज हम उसकी परंपरा कायम रख रहे हैं। इस तालाब में कम से कम हर साल 2000 से 2500 गणपति का विसर्जन होता है। मेरे ख्याल से मुंबई में ऐसा अनोखा तालाब आपको देखने नहीं मिलेगा। ये व्यवस्था ही अलग है। पूरे मुंबई में 108 गांव है, गांवठान है हमारे समाज के, कोली और आगरी समाज के, क्योंकि मुंबई कोली आगरी की है और इस बात में घाटला ग्राम ने अपना अस्तित्व कायम रखा है। ये महत्वपूर्ण है। धन्यवाद। हमने 1985 में इसकी डेवलपमेंट शुरू की। उस समय हमारे पास निधि नहीं था। गांव वाले मिलके इसका साफ सफाई करते थे। हम लोग मिलजुल के सारे लोग गांव वाले यहाँ पे आते थे, इसका कचरा बाजू में करके पानी साफ करते थे। ये नेचुरल तालाब है, मुंबई का ये नेचुरल तालाब है। इसको बारिश की जरूरत नहीं होती भरने के लिए। ये तालाब नेचुरल है और ऐसे ही पानी पूरे 12 महीने इसके पानी रहता है। तो इसको साफ करना पड़ता है, मेंटेन करते रखना पड़ता है। लेकिन पहली बार जब हमको ज्ञात हुआ कि खासदार निधि मिलना शुरू हो गया, मेरे ख्याल से 1998 वगैरह उस समय की बात है, और उस समय प्रमोद महाजन जी खासदार बने थे पहली बार। तो उनको मैंने रिक्वेस्ट की थी कि सर ऐसा ऐसा तालाब है और इसकी कुछ बाहर से पानी वगैरह अंदर आता है तो हमको दिक्कत होती है गणपति विसर्जन करने में। तो उन्होंने फिर ये दीवार का काम शुरू कर दिया, एक गेट बना के दिया और आस्ते आस्ते जैसे जैसे हमारा दिन निकल गए, हमारे प्रमोद महाजन जी गए, उसके बाद में किरण शो में आए, उन्होंने हमको सहयोग किया। फिर यहाँ पे एक कुछ नजर रखने के लिए कुछ जरूरत है तो बच्चों के लिए एक व्यायामशाला बना दी, तो ये व्यायामशाला बन गई। उसके वजह से आज ये सारे बच्चे आप जो देख रहे हैं ये व्यायामशाला के बच्चे हैं और ये व्यायामशाला में हर रोज आके वर्जिश करते हैं। ये सारे बच्चे यहाँ पर हमको पूरा सहयोग करते हैं विसर्जन में। तो ये ऐसे बढ़ते बढ़ते गया। फिर हमारे सांसद के बाद में आमदार, नगर सेवक जो बनते गए, उनको यहाँ पे इतना माहौल बनने लगा कि उनको अपने आप यहाँ पे इच्छा हुई कि इनको मदद करनी चाहिए। सब लोग ने मिलकर मदद किया, भर भर के मदद की। और फिर आज जो स्वरूप देख रहे हैं, इस तालाब का महत्व ऐसा है कि इस तालाब में बाहर से एक भी बूंद पानी नहीं आता है, रास्ते का गटर का पानी नहीं आता है, कुछ भी नहीं आता है। ये जो नेचुरल पॉन्ड है, ये झरे है, इसको तो उसी से वो भरता है और कायम 12 महीने रहता है। फ्यूचर में और क्या चाहते हैं कि यहाँ पे डेवलपमेंट हो? यहाँ पे और थोड़ा डीप करके यहाँ में थोड़ा सा एक्टिविटी शुरू हो जाए कि जने करके सिर्फ साल में एक बार नहीं तो कम से कम इसका उपयोग हमारे इधर की जो जनता है उसको बोटिंग हो या कुछ बैठने के लिए जगह हो, तो और भी थोड़ी गवर्नमेंट के पीछे जगह है तो उसकी हम डिमांड कर रहे हैं, वहाँ पे एक बैठने के लिए जगह हो। तो हमारे जो सीनियर सिटीजन है, बच्चे हैं, छोटे बच्चे हैं, उनको खुली हवा में बैठने के लिए एक ही जगह मिल जाएगी। मुंबई में ये पॉसिबल नहीं है आज की तारीख में, लेकिन हम उसके लिए प्रयास कर रहे हैं। अगली बार आप देखेंगे तो वहाँ पे एक अच्छा गार्डन की हम प्रोविजन कर रहे हैं और हम बना के रहेंगे। तो गेली कित्येक वर्ष या तलावामध्ये नवमुंबई महानगरपालिका एम वेस्ट आणि घाटलेग्राम आगरी समाज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने हा इथे विसर्जन सोहळा पार पडला जातो। अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या 10 दिवसा अनंत चतुर्थीपर्यंत प्रत्येक दिवशी मूर्तींचं विसर्जन होतं आणि या दोघांच्या संगनमताने चांगल्या प्रकारे इथे व्यवस्थित विसर्जन होतं। लोकांचं म्हणणं सुद्धा असतं
एक चांगली सुविधा चेंबूरमध्ये आम्हाला या तलावाच्या माध्यमातून मिळते. या तलावात गेले कित्येक वर्ष विसर्जनात एवढी गर्दी असताना लहान मुलं हरवणं किंवा एखादा गोंधळ झालाय, गडबड होत आहे, असा कोणताही प्रकार घडलेला नाही. त्यामुळे बरीचशी लोक चेंबूरमधून ह्या तलावाला प्राधान्य देतात आपली मूर्तीचं विसर्जन करायला. तुम्ही पाहताय की समाजाच्या माध्यमातून तिथे विसर्जन मूर्ती तुम्ही हातात द्यायची आहे आणि ती मूर्तीचं आपल्या मूर्तीचं दर्शन सुद्धा आपण करायचं की व्यवस्थित विसर्जन होत आहे की नाही. पूर्ण टीम 10 दिवस जे गजानन केनी व्यायामशाळा आमचे देशमुख सर यांच्या माध्यमातून आज इथे नाट्यग्राम आगरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष अनिलजी ठाकूर आहेत, सरचिटणीस जगदीशजी पाटील आहेत, संपूर्ण समितीचे पदाधिकारी, त्याचबरोबर महानगरपालिकेचे सर्व हेल्थ आरोग्य खाते असेल, HWM असेल, मेंटेनन्स असेल, गोंडी पोलीस स्टेशन सुद्धा त्या तत्परतेने इथे आणि बऱ्याचशा सामाजिक संस्था सुद्धा योगदान देतात. त्यामुळे सगळ्यांच्या एकत्रितपणाने चांगला उत्सव इथे विसर्जन सोहळा पाहायला मिळतो. मी आपल्या वतीने नागरिकांना शुभेच्छा देत असताना आजच्या गौरी गणपती विसर्जनाच्या आव्हान सुद्धा करीन की ज्या पद्धतीने आपण शांतपणाने इथे ते विसर्जन एकोप्याने करतो असंच विसर्जन करायला समाजाला आणि महापालिकेला सहाय्य करा. एकमेक सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. 15 वर्षात तर वेगवेगळ्या प्रकारचे निधी मान्य युसुफ अब्राणी असतील, गुरुदासजी कामत असतील, प्रमोदजी महाजन, किरीटजी सोमय्या आहेत, तत्कालीन नगरसेवक कातेंचा होता आणि गेल्या मागच्या 10-15 वर्षात प्रत्येक जिथे जिथे कमी पडेल तो निधी आणायचं काम केलं. संजयजी राऊत असतील आणि देसाई असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातून इथे निधी आणून मुंबई महापालिकेचा पण बऱ्याच प्रकारे निधी आणि या व्यवस्थेला तर दरवर्षी मुंबई महानगरपालिका रंगोटी सफाई करणं. आता यंदा तुम्ही बघत असाल रंगरंगोटी यावेळेस सुद्धा केलेली आहे. आतमध्ये तराफ्याची व्यवस्था असेल, अशा बऱ्याच प्रकारचा निधी मुंबई महापालिकेकडून आणि इतर प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे आणून गेल्या 15 वर्षात आज हे रूप या तलावाला प्राप्त झालेलं आहे. ते तुम्हाला समोर दिसतंय. तुम्ही जर बघाल तर लोकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. ह्या तलावामुळे मी एवढंच सांगेन की पूर्वी आम्हाला 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर जावं लागायचं, वाशीला जावं लागायचं, चेंबूर नाक्यावर जावं लागायचं. पण आगरी समाज जे आमचा आगरी समाज आहे घाटलेला त्यांच्या माध्यमातून या तलावाच्या पुनर्निर्मिती करण्याचा विचार केला आणि त्यासाठी जर प्रथम कोणी प्राधान्य दिलं असेल तर आमचे माजी खासदार राहुल शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून या तलावाच्या नूतनीकरणाचं निर्माण करण्याचं चालू झालं आणि आज तर तुम्ही बघाल केवढे हजारोच्या संख्येने इथे गणपती विसर्जन होत आहे. त्याचप्रमाणे घाटला नव्हे, चेंबूर नव्हे, सुभाषनगर असू दे, आमचं गोवंडी गाव असू दे, सगळ्या गावातल्या लोकांना हा एक मिडल पॉईंट पडतो आणि त्यांना एकदम चांगल्या रीतीने ते विसर्जन होतं. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मनापासून मी घाटल्या आगरी ग्राम समाजाचा धन्यवाद करीन की त्यांनी जे हे नियोजन केलंय, कारण की या त्यांच्या नियोजनाशिवाय एवढा जो जनसमुदाय आहे या सगळ्यांना हँडल करणं पॉसिबल नाहीये. पण त्यांच्या सिस्टमॅटिकलीपणाने त्यांच्या योग्यतेप्रमाणे ते इथे विसर्जन करत आहे बाप्पाचं आणि खरंच आम्ही सगळे गावकरी म्हणून, घाटलेकर म्हणून, चेंबूरकर म्हणून नक्कीच खुश आहे. कशी व्यवस्था तुम्हाला वाटते? चांगली व्यवस्था असते, एकदम चांगली व्यवस्था असते. कसं मेंटेन करतात हे लोक? व्यवस्थित करतात, व्यवस्थित एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने. कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं. हो इथेच. इतर ठिकाणी जातो नाही घाटल्यामध्ये ह्या राहायला तर कुठे जाणार, इथेच येणार. ओके, एकदम स्वच्छता थँक्यू. मस्त एकदम व्यवस्थित दरवर्षीप्रमाणे पब्लिक यांना बघून व्यवस्थित मनापासून असं देव यांना एकदम हा कुठे गेले?
आहे